Hello everyone, welcome back to my channel and you are watching the Mangesh Devkar class. Let's get started. In this class, आपण MSD CET 2024 16 May Shift 2 चा हा क्वेश्चन स्टार्ट करतोय आणि हा क्वेश्चन आहे मॅथ्स पार्ट 1 12th मॅथमॅटिक्स मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टर मधील तर क्वेश्चन आहे द स्टेटमेंट निगेशन ऑफ P if and only if negation Q is option A equivalent to P if and only if Q, option B a falsy, option C a tautology, option D equivalent to negation P if and only if Q. तर हा क्वेश्चन आपण ट्रूथ टेबल सॉल्व करून आपण सॉल्व करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द हेल्प ऑफ ट्रूथ टेबल. सो इथे दोन स्टेटमेंट आहेत. सो आपल्याला 4 पॉसिबिलिटीज येतात आणि त्याची ट्रिक मी सांगतो कशा पॉसिबिलिटीज लिहायच्या आहेत. टोटल 4 पॉसिबिलिटीज. सो लेट स्टार्ट. आपल्याकडे दोन स्टेटमेंट आहेत P आणि Q. त्यानंतर आपल्याला काय काय लागणार आहे, निगेशन Q लागणार आहे. सो निगेशन Q. त्यानंतर P इफ अँड ओनली इफ निगेशन Q हे एक लागणार आहे आणि लास्ट negation of P if and only if negation Q. आता 4 पॉसिबिलिटीज दोन स्टेटमेंट असल्यामुळे येतात. तर कोणत्या आहेत पॉसिबिलिटीज? सो ट्रिक आहे की फर्स्ट स्टेटमेंट साठी आपण 2 टाइम्स T 2 टाइम्स F लिहिणार आहोत आणि सेकंड स्टेटमेंट साठी 1 टाइम T 1 टाइम F. सो लेट्स राइट. फर्स्ट स्टेटमेंट साठी 2 टाइम्स T 2 टाइम्स F. सेकंड स्टेटमेंट साठी 1 टाइम T 1 टाइम F. 1 टाइम T 1 टाइम F. नाउ निगेशन Q. याचं निगेशन करायचं आहे. T असेल तर F, F असेल तर T. सो T आहे, T चा F होईल, F चा T होईल, T चा F, F चा T. यानंतर काय बघायचंय, P if and only if निगेशन Q. P अँड निगेशन Q यांच्यामध्ये इफ अँड ओनली इफ लावायचं आहे. आता इफ अँड ओनली इफ मध्ये T कधी येतो, इफ बोथ आर T और बोथ आर F. इथे एक T एक F आहे. सो आन्सर विल बी F. TT विल बी T, FF विल बी T अँड FT विल बी F. इफ अँड ओनली इफ केस मध्ये दोन्ही T असतील तर आन्सर T आणि दोन्ही F असतील तरीही आन्सर T येतं. यानंतर निगेशन ऑफ P इफ अँड ओनली इफ निगेशन Q. या कॉलमचं निगेशन करायचंय. F चा T T चा F. F चा T होईल, T चा F होईल, T चा F, F चा T. आता लास्ट कॉलम जो आलाय तो आपला रिक्वायर्ड आन्सर आहे आणि ते आपल्याला ऑप्शन बरोबर मॅच करायचं आहे. लेट्स ट्राय फर्स्ट ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतोय की हे जे स्टेटमेंट आहे ते इक्विव्हॅलंट आहे P इफ अँड ओनली इफ Q ला. तर P इफ अँड ओनली इफ Q चा ट्रूथ टेबल आपण लिहूया. P इफ अँड ओनली इफ Q. तर बघा P अँड Q मध्ये इफ अँड ओनली इफ लावायचंय. इफ अँड ओनली इफ कधी T येतं, इफ बोथ आर T और बोथ आर फॉल्स. TT will be T, TF will be F, FT will be F and FF will be T. So हे दोन्ही कॉलम बघा TT, FF, FF, TT मॅच होत आहेत म्हणजे दे आर इक्विव्हॅलंट. सो फर्स्ट ऑप्शन इथे आपला बरोबर आहे. बाकीचे ऑप्शन चेक करण्याची गरज नाही. ओके, सो लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 इज ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P implies R is F and P if and only if Q is F, then the truth values of negation P or Q implies P or negation Q and P and negation Q implies negation P and Q. ऑप्शन्स आहेत TF, FT, TT, FF. सो क्वेश्चन मध्ये काय दिले बघा, P implies R is F. याच्यातून आपल्याला P आणि R हे T आहे का F आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो काय दिले बघा, गिवन P implies R is F. याचा अर्थ काय आहे,
कंडिशनल मध्ये TF हा F येतो, बाकी सगळे ट्रू येतात. TF. सो दिस मस्ट बी T implies F is F. सो याचा काय अर्थ आहे, P हा T असायला पाहिजे आणि R हा F असायला पाहिजे, तरच उत्तर F येईल. सो आपल्याला P आणि R कळाले, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज कळाल्या. सिमिलरली P इफ अँड ओनली इफ Q इज F दिलाय, त्याच्यावरून पण आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू कळू शकते. Q ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. P आणि R मिळालेला आहे. सो नाव P इफ अँड ओनली इफ Q इज F. आता P इफ अँड ओनली इफ Q F कधी येतो, जर व्हॅल्यूज आर अपोजिट, मीन्स एक T असेल तर दुसरा F आणि एक F असेल तर दुसरा T पाहिजे. तर इथे P ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, P आहे T. P ची व्हॅल्यू आहे T. सो Q काय असायला पाहिजे, Q मस्ट बी F, देन अँड देन इट विल बी F. सो इथून आपल्याला कळतंय की Q पाहिजे F. सो तिन्ही व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत, P, R and Q. Now we can solve the given expression. याची ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. सो लेट्स स्टार्ट विथ फर्स्ट वन. निगेशन P or Q implies P or negation Q. Let's solve this. P is T, so negation T, this is equivalent to negation T, or Q is F implies P is T or negation Q. Q is F, so negation F bracket complete. This is equivalent to negation T is F, so F or F implies T or negation F is T. So next step, F or F will be F implies T or T is T. Implication मध्ये FT will be T. So this is equivalent to T. कंडिशनल मध्ये कधी पण TF लाच F येतो, बाकी सगळे ट्रू येतात. ओके, तर याचा आन्सर आहे T. सो फर्स्ट T कुठे आहे बघा, ऑप्शन A आणि ऑप्शन C मध्ये. लेकिन बट आपल्याला दुसरा पण फाइंड आउट करावं लागेल. सो लेट्स फाइंड आउट सेकंड वन. P and negation Q implies negation P and Q. So let's substitute truth values. P is T, so T and negation Q means negation F bracket complete implies negation P. So negation T and Q. Q is F. So let's solve. This is equivalent to T and negation F is T implies negation T is F and F. This is equivalent to T and T will be T, both are T, so T implies F and F, it will be F, and TF is F. Conditional मध्ये TF हा F असतो. So first T and second F पाहिजे. So first T, second F. Option A is the correct option. Question number 3 is the proposition negation P or P and negation Q is equivalent to. Options are P and negation Q, P implies negation Q, P or Q, Q implies P. So हा क्वेश्चन पण आपण ट्रूथ टेबल लिहून सॉल्व करणार आहोत. So let's start. काय काय लागणार आहे आपल्याला, P, Q, त्यानंतर निगेशन P, निगेशन Q, त्यानंतर P and negation Q and negation P or P and negation Q. आणि त्यानंतर आपण एक एक ऑप्शन चेक करणार आहोत की ते कोणत्या ऑप्शनला इक्विव्हॅलंट येत आहे. सो आपल्याकडे 4 पॉसिबिलिटीज असतात ज्यावेळेस 2 स्टेटमेंट अंडर कन्सिडरेशन असतात. सो फर्स्ट स्टेटमेंट साठी आपण काय लिहितो, 2 टाइम्स T, 2 टाइम्स
F. सेकंड स्टेटमेंट साठी आपण लिहितो 1 टाइम T 1 टाइम F 1 टाइम T 1 टाइम F. Let me draw the table. So it will be easy to write all the values without any mistake. So with the help of truth table, we can find the answer. Now negation P. T चा F होईल. Again F. F चा T. F चा T. Negation Q. T चा F. F चा T. T चा F. F चा T. Now P and negation Q. P आणि negation Q. And मध्ये एक जरी F आला तरी F लिहायचा आहे. So F. TT is T. FF is F. FT is F. Now negation P or P and negation Q. यांच्यामध्ये or मध्ये एक T आला की T लिहायचा आहे. F or F. F. F or T. T. T or F, T, T or F, T. Now one by one आपण ऑप्शन्स चेक करूया की कोणता ऑप्शन या ट्रूथ व्हॅल्यूज घेतोय. सो फर्स्ट ऑप्शन चेक करूया P and negation Q. Let us write P and negation Q. So is it correct? Now P and negation Q. And मध्ये एक F आला की F आहे. So T and F will be F. T and T will be T. F and F will be F. F and T will be F. So match होते का? F F match झालाय. T T match झालाय. But इथे T आहे आणि इथे F आहे. So this option is not correct. Now let's see P implies negation Q. P implies negation Q. याच्यामध्ये TF will be F. So TF is F. Then TT is T. FF is T. And FT is also T. So इथे दोन्ही स्टेटमेंट मॅच होत आहेत. FF, TT, TT, T and T. So these two are equivalent statements. So P implies negation Q. This option is the correct option. Option B is correct. Let's see next one. Now let's see question number 4. हा आहे 15 May shift 2 चा. The contrapositive of the inverse of P implies in bracket P implies Q is. Options आहेत negation P and Q implies P. Negation P or Q implies P. P implies negation P or Q. P or Q implies P. तर हा इथे हे जे स्टेटमेंट दिलंय त्याचा इनवर्स फाइंड आउट करायचा आहे फर्स्ट आणि त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, तर याची थिअरी काय आहे? जर स्टेटमेंट आपल्याकडे असेल P implies Q तर त्याचा इनवर्स काय असतो? नॉट P implies नॉट Q. मीन्स निगेशन P implies निगेशन Q. कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो निगेशन Q implies निगेशन P. आणि हा एक इक्विव्हॅलन्स आपल्याला माहिती पाहिजे. हा फेमस आहे, युजफुल आहे. P implies Q is equivalent to negation P or Q. So with this information we can solve this question. So let's start. First आपण स्टेटमेंट लिहून घेऊया. स्टेटमेंट इज P implies Q. तर याचा आपल्याला फर्स्ट इनवर्स लिहायचा आहे. सो इनवर्स स्टेटमेंट विल बी नॉट P negation P implies negation Q. Negation P means negation of first statement implies negation of second statement. Here Q is the second statement and here P implies Q is the second statement. So first statement the negation implies second statement the negation. Now contrapositive statement will be negation of second. See, contrapositive negation of second implies negation of first. So negation of
Second is negation of P implies Q. Negation of second statement implies negation of first statement, whatever the first statement. आपल्याला या स्टेटमेंटचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह घ्यायचा आहे, इनव्हर्सचा. So this is the step. Now one more thing, negation of negation P is equivalent to just P. Negation ला negation cancel होऊन P येतं, equivalent असतात दोघं. So negation of negation means this is equal to P implies Q. Implies negation of negation means this will be P. Now P implies Q हा ऑप्शन आपल्याला इथे कुठे दिसतोय का? A B C D मध्ये नाहीये, तर याचं परत इक्विव्हॅलंट स्टेटमेंट जे आपण इथे लिहिलंय, निगेशन P और Q. निगेशन P और Q implies P. So this is the final answer. So कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय बघा? निगेशन P or Q implies P. Option B is the correct one. Let's see next one. Question number 5 is, if P the total prime numbers between 2 to 100 are 26, statement Q is 0 is a complex number and statement R is LCM of 6 and 7 is 6, then which of the following is correct? So आपण PQR या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे हे फर्स्ट फाइंड आउट करूया, and one by one we will check the options. Let's see the truth value of statement P. The total number of prime numbers between 2 to 100 are 26, but we know that from 2 to 100 there are 25 primes including 2, and here it is given 26, so this statement is false. 0 is a complex number, true statement. त्यानंतर LCM of 6 and 7, याच्यामध्ये 7 प्राइम आहे, सो प्राइम असेल तर जस्ट त्यांचं मल्टिप्लिकेशन हे त्यांचा LCM असतो. सो 6 7 are 42, बट इथे दिलाय 6, सो हे स्टेटमेंट पण फॉल्स आहे. ओके, सो P is false, Q is true and R is false. Now let's check options one by one. First option, P and Q implies R. P is F and Q is T implies R is F. F and T, and मध्ये एक जरी F आला तरी F. F implies F. Conditional मध्ये TF is F only, so this will be true. Here we don't have T implies F, so this is T. But इथे आपल्याला दिलंय F, so option A is wrong. Let's see next option. Option B, P implies Q implies R. It's T. It is given, it is T. Let's check. P आहे F implies Q is T implies R is F. FT implication मध्ये, conditional मध्ये TF is F, otherwise T implies F. Now TF, so TF is F, but here given T, so this is also wrong. So let's check C, option C. Option C is P or Q implies R. P is F or Q is T implies R is F. Okay, F or T, or मध्ये एक जरी T आला तरी T. T implies F. TF is F. Conditional मध्ये TF is F. So here it is given F. So option C is the correct option. I hope you understood all these 5 questions. Thank you.